आम्ही घरी मोटर बनवलेली आहे, तर सक्सेस झाली का नाही बघा. हो का कशी एक नंबर. लाईक करा, कमेंट करा. अशामध्ये कुठलंच काय नाही, बॅटरीवर चालणारी मोटर बनवलेली आहे. ये रे जवळ दाखव. सीट घेतलेली आहे, त्याला असं गॅसवर गरम करून साफ. तर आम्ही एक छोटी ह्याच्यापेक्षा पण छोटी मोटर आम्ही बनवली होती. ती काही दिवस चालली, काही दिवस ते लेकरांनी खराब करून टाकले. हे त्यांची पाती आहेत छोटे छोटे हवे, हे काढून टाकले. तर आम्ही आता दुसरी मोटर बनवणार आहे. हे बघा मित्रांनो, आम्ही 12 व्होल्ट DC मोटर बनवलेली आहे. ही बॅटरीवर चालणारी मोटर आहे. त्याच्यामध्ये अशी मोटर आहे 775 DC मोटर. तर आम्ही अशाच प्रकारे ही दुसरी मोटर बनवणार आहे. अभी मजा आएगा ना भिडो. 2 इंची PVC पाईप अशामध्ये. तर आम्ही ते पाईप कट करून असे अशा प्रकारे आम्ही जुगाड केलेला आहे. अशा प्रकारे आम्ही जुगाड केलेला आहे पाण्याचं बसवण्यासाठी. तर लागणार आहे असं तोंड पुढं हे इकडे लावल्यासारखं. परत हे पुढं छोटं सगळे साहित्य लागणार आहे. तर असं गरम करून शीटचं आम्ही आता काय केले, व्यवस्थित माप घेऊन कट केलेलं आहे ह्या मापाचं. हे बघू शकता असं बसण्यासाठी. तर आता आपल्याला ह्याच मापाचं खोल करायचं आहे. मित्रांनो, आमच्याकडे मीटर नसल्यामुळे आम्ही काय करणार आहे, असं अंदाजपंचे थोडंसं माप घेणार आहे. अशा प्रकारे आम्ही इथं माप घेणार आहे. काय करणार, इथं सुराख पाडून घ्या. सुराख तुम्ही कशाने पाडू शकता, अशाने पाडू शकता किंवा एखाद्या पाडू शकता. हे बघा मित्रांनो, एक सुराख पाडलेला आहे आम्ही अशा प्रकारे. अशा प्रकारे एक सुराख पाडलेला आहे. आणि हे जे मधामध्ये दिसते ना हे मोठं, आम्ही काय केलं, असं टिक मारून असं भर 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 फिरून सुराख पाडलेला आहे. असं ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. सुराख पाडून घेतले हो का, असे 2 सुराख पाडले. ह्याच मापाचे 2 करून घेतलेले आहेत. 2 बसून असं फिटमध्ये केले. आणि ह्याच मापाचं वर आपलं सायकलच्या ट्यूबचं हुलल्यामुळं मी आयडिया काय केली आहे, तर हो का हे आहे वायसर सारखं एक प्रकार आहे. हे म्हणलं तर एक टोपण होतं, टोपणाचा भाग आहे. मी काय केलं, ह्याला घासून अशा प्रकारे हे फिट्ट बसवलं. आता हे ह्याच्यामध्ये असं बसणार, असं बसून आपली जी पाती येणार आहेत ना, हे असं पाणी ओढायचं. हे आता काय करणार आहे आम्ही, तर असं माप घेतलेलं आहे. ह्याच्यापेक्षा हे अंतर थोडंसं कमी घ्यावं लागेल, कारण पाण्याचा प्रेशर जास्त असतो. ऑर्डर मारली, लाईन टू लाईन असं मारली आहे. लाईन टू लाईन मारलं असं. अशा प्रकारे कातरने कट करा, किंवा तुमच्याकडे काही जर कटर असलं तर त्याच्याने करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आम्ही 4 भाग करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे 4 भाग केलेले आहेत. आता आम्ही काय करणार आहे, त्याच्यामध्ये अशी बसवणार आहे, चिटकून घेऊन असं बसवणार आहे. अशा प्रकारे आम्ही लावून घेतलेलं आहे, चिटकून घेतलेलं आहे. ह्याला थोडेसे एक अर्धा तास वाळू देणार आहे. नंतर बघू ह्याचा. तर बघा, आम्ही असं काल पंखे असे बसवलेले आहेत. थोडं सुकू दिलतो आम्ही ह्याला. आता चांगलं वाळले, थोडंसं बेंड झालेलं आहे. तर आणखीन थोडंसं काहीतरी लावून ह्याला तर आम्ही मधामध्ये बसवलेलं आहे मोटर. तो काही असं बघू शकता. तर आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे का, आता आउटलाईन इकडून देणार आहे. इकडून आउटलाईन, ही आउटलाईन अशी देणार आहे. आता इथं सुरा काढून, आणि जे इन आहे ना पाणी मधामध्ये येतं, ते आम्ही काय करणार आहे माहिती आहे का, असं इथं क्लिक करून चिटकून घेतलं हे सुराख पाडून अशा प्रकारे. हो का, आता काय करणार आहे, आता दुसरा एक पाईप आहे ते ह्याच्यामध्ये घालून मोटरमध्ये घालून बसवणार आहे. ठेव. काय बोल. अशा प्रकारे आम्ही ग्लू. मित्रांनो, ह्याचा डाग तुटला होता बाकी, डाग तुटलेला आहे. तर हा शोल्डरिंग करून घेणार आहे आम्ही. छोटी पहिलीची मोटर होती, ही मोटर चालूच आहे, पण नाही आता ह्याला मोठी दुसरी बनवणार आहे. तोपर्यंत ग्लू गन हे काही. अशा प्रकारे आम्ही आता ह्याला काय करणार आहे, एखादी टाकून पॅक करणार आहे. हे काही हे सगळं आहे, नाही सगळं पॅक करून घेणार आहे. ग्लू गन हे जे इयर होतं ते पॅक करून घेतलेलं आहे. म्हणजे घेणार आहे. गरम आहे.
थोडं हडको देतो हाला. सगळं दिसते का? ग्लुगन जे आहे ते आम्ही अमेझॉनहून. आता तुमच्या समोर मी तुम्हाला चालून दाखवतो पाणी किती वरती आहे काय नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, उघडा डोळे, बघा नीट. चला मग चेक करूया तुमच्या समोर दिसायला का नाही, बघू शकता. हां ओके. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि कसा झाला ते बी सांगा. चला या मग, जवळ या, जवळ या. सेठजी या जवळ, दाखवा मोटर. ऑडियन्स बघणार आहेत, या तुम्ही जवळ. 1 2 3 इकडे पुढे चालू करतो. हे हा दिसते समजा. स्टार्ट. या हो का, कसं आहे मित्रांनो, आम्ही घरी मोटर बनवलेली आहे. तर सक्सेस झाली का नाही बघा. हो का कशी, एक नंबर. लाईक करा, कमेंट करा. ह्याच्यामध्ये कुठलंच काय नाही, बॅटरीवर चालणारी मोटर बनवलेली आहे. ये रे जवळ दाखव. लय दिवस ट्राय केली आम्ही. आणि ही मोटर कशासाठी बनवली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे नंतर. कूलर पाहिजे.